नमस्कार, नम्रता आज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. तर आज आपण फक्त 10 मिनिटात तयार होणारा आणि थंड झाल्यावरही मऊसूत राहणारा असा आलू पराठा कसा बनवायचा हे पाहणार आहोत. सारण न भरता आलू पराठा बनवणे हा एक सोपा आणि झटपट पर्याय आहे, ज्यामुळे पारंपरिक पराठ्याप्रमाणे सारण भरून लाटण्याची गरज लागत नाही. हे पराठे चवीला खूपच छान लागतात आणि बनवायला फारच सोपे आहेत. अगदी नवशिकेही सहजरित्या बनवू शकतील इतकी सोपी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताच रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता झटपट असे आलू पराठे बनवायला सुरुवात करूया. सारण न भरता आलू पराठे बनवण्यासाठी प्रथम आपण पीठ मळून घेऊया. त्यासाठी इथे मी एक बाऊल घेतला आहे. आता त्यात आपण 2 वाट्या रोजच्या वापरातील बारीक गव्हाचे पीठ घालूया. इथे बारीक गव्हाच्या पिठाचा वापर करायचा आहे. आता त्यात आपण लगेचच अर्धी वाटी मैदा घालूया. तुम्ही संपूर्ण गव्हाचे पीठही घेऊ शकता. आता मैदा घातल्यावर लगेचच 2 मोठे उकडून किसून घेतलेले बटाटे घालूया. इथे मी बटाटे व्यवस्थितपणे उकडून त्यानंतर किसून घेतले आहेत. आता त्यात आपण लगेचच 2 ते 3 चमचे हिरवे वाटण घालूया. हिरव्या वाटणामध्ये आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर इथे मी वापरली आहे. तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार इथे हिरवे वाटण घेऊ शकता. त्यानंतर चवीनुसार मीठ घालून लगेचच त्यामध्ये रंगासाठी पाव चमचा हळद घालायची आहे आणि त्याबरोबरच आपण 1 छोटा चमचा लाल तिखटही इथे घालणार आहोत. हिरवे वाटण आपण घातले आहे त्यामुळे लाल तिखट बेतानेच इथे घालायचे आहे. आता सर्व जिन्नस अशा प्रकारे हाताने व्यवस्थित एकजीव करून घेऊया, म्हणजे मसाल्यांची पुरेपूर चव पिठामध्ये उतरेल. अशा प्रकारे अगदी पाणी न घालता प्रथम सर्व साहित्य एकजीव करून घेतल्यानंतर आवश्यकतेनुसार पाण्याचा वापर करून मीडियम सॉफ्ट असा गोळा तयार करून घेऊया. आता पीठ मळून घेतल्यावर त्यामध्ये 1 छोटा चमचा कसुरी मेथी अशा प्रकारे हातावर चुरून घालूया. त्यामुळे अगदी हे पराठे फारच चविष्ट असे लागतात, म्हणून अवश्य वापरा. आता कसुरी मेथी घातल्यावर लगेचच पुन्हा आपण पीठ व्यवस्थित एकसारखे करून घेऊया. पाहू शकता पीठ मी अगदी व्यवस्थितपणे एकजीव करून घेतले आहे. अशा प्रकारे अगदी मीडियम सॉफ्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. लगेचच आपण साधारणतः 5 मिनिट भांड्यावर झाकण ठेवून अगदी हे पीठ व्यवस्थितपणे रेस्ट करून घेऊया. त्यानंतर आपण पराठे लगेचच बनवायला सुरुवात करणार आहोत. साधारणतः 5 मिनिटानंतर भांड्यावरील झाकण काढून पाहूया. पाहू शकता पीठ अगदी व्यवस्थित मुरले आहे. आता लगेचच ते आपण एकसारखे करून घेऊया. तुम्हाला जसे हवे आहेत त्याप्रमाणे गोळे त्याचे तयार करून घेऊया. इथे मी मीडियम साईजचे गोळे तयार करून घेत आहे. तुम्ही हव्या त्या साईजमध्ये पिठाचे गोळे तयार करून घेऊ शकता. पाहू शकता मी 1 गोळा तयार करून घेतला आहे. अशाच प्रकारे सर्व गोळे मी अगदी व्यवस्थितपणे तयार करून घेत आहे. पाहू शकता सर्व गोळे मी तयार करून घेतले आहेत. आता गोळा एकसारखा करून घेतल्यावर पिठामध्ये घोळवून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे व्यवस्थितपणे पिठामध्ये घोळवून घेतल्यावर हलक्या हाताने आपण पराठे लाटून घेऊया. एकसारखा पराठा अगदी व्यवस्थितपणे लाटून घ्यायचा आहे. पाहू शकता पराठा मी अगदी व्यवस्थितपणे लाटून घेतला आहे. अशा प्रकारे पराठा लाटून घेतल्यावर लगेचच आता आपण भाजून घेऊया. त्यासाठी आधीच मी इथे पॅन गरम करत ठेवला आहे. पॅन गरम करून घेतल्यावर लगेचच आपण त्यावरती पराठा घालूया आणि गॅसची फ्लेम लो टू मीडियम करत अगदी दोन्ही बाजूने खरपूस भाजून घेऊया. पाहू शकता एक बाजू अगदी खरपूस भाजली गेली आहे. आता पलटून लगेचच पराठा दुसरी बाजू अशाच प्रकारे आलटून पालटून दोन्ही बाजूने खरपूस भाजून घेऊया. अधूनमधून अशा प्रकारे हाताने व्यवस्थित पराठा एकसारखा भाजून घ्यायचा आहे आणि दाबून दाबून कलत्याने अगदी सर्व बाजू व्यवस्थित अशा प्रकारे भाजून घ्यायच्या आहेत, म्हणजे तो एकसारखा भाजला जातो. आता पराठा व्यवस्थित परतून घेतल्यावर लगेचच वरून तूप लावूया. इथे मी तुपाचा वापर करत आहे. तुम्ही तेलाचाही वापर करू शकता. अशा प्रकारे अगदी ब्रशने तूप व्यवस्थित लावल्यावर दोन्ही बाजूने अगदी पराठा अशा प्रकारे दाबून दाबून भाजून घेऊया. पाहू शकता
आलू पराठा पूर्णपणे तयार झाला आहे. आता लगेचच तो आपण एका चाळणीवर काढून घेऊया. त्यानंतर दुसराही पराठा लाटून घेतल्यावर आपण पॅनवर घालूया आणि दोन्ही बाजूनी अगदी गोल्डन कलर येईस्तोवर खरपूस भाजून घेऊया. एक बाजू थोडीशी भाजली गेल्यावर पलटून पराठा दोन्ही बाजूने अगदी खरपूस अशा प्रकारे दाबून दाबून भाजून घ्यायचा आहे, म्हणजे तो एकसारखा भाजला जातो. आता दोन्ही बाजू अगदी व्यवस्थित खरपूस भाजून घेतल्यावर लगेचच पराठ्याला दोन्ही बाजूने ब्रशने तूप लावून घेऊया आणि कलत्याने आलटून पलटून दाबून दाबून पराठा खरपूस भाजून घेऊया. पाहू शकता दुसराही पराठा अगदी व्यवस्थितपणे खरपूस भाजला गेला आहे. लगेचच आपण त्याच चाळणीवर पराठा काढून घेऊया. अशाच प्रकारे सर्व पराठे मी बनवून घेत आहे. पाहू शकता सर्व पराठे मी बनवून घेतले आहेत. लगेचच गरमागरम आलू पराठे सर्व करूया. अशा प्रकारे जास्त खटपट न करता मऊ असा आलू पराठा तयार झाला आहे. हा पराठा खायला तर चविष्ट लागतोच, शिवाय थंड झाला तरीही मऊच राहतो. अगदी झटपट तयारही होतो. सकाळच्या घाईगडबडीत नाश्त्याला काय बनवावे हा प्रश्न पडतो, तेव्हा अशा प्रकारे झटपट आलू पराठा उत्तम पर्याय आहे. लहान मुलांच्या टिफिनसाठी हा पराठा उत्तम पर्याय आहे. तुम्ही अशाच प्रकारे आलू पराठा बनवून पहा आणि त्याचा आस्वाद घ्या. हा पराठा तुम्ही दह्याबरोबर किंवा सॉसबरोबर खाऊ शकता. फारच अप्रतिम असा लागतो. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच झटपट, साध्या, सोप्या आणि सुटसुटीत अशा रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.